मी पंजाब विश्राम टेकाळे, सेवंत मुख्याध्यापक, जिल्हा परिषद बुलढाणा। या माझ्या बाजूला माझी कन्या आहे अनुजा मनोज वरांडे। तिला पहिली एक मनस्वी नावाची मुलगी आहे 12 वर्षापूर्वीची, आणि नंतर 12 वर्षाच्या फरकानंतर तिला इश्यू राहिलं, आणि राहिल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा 2 महिन्यानंतर सोनोग्राफी केली, त्या सोनोग्राफीमध्ये एक अशी क्रिटिकल स्वरूपाची तिच्या गर्भाशयाला एक गाठ आढळून आली। मग आम्हाला एक खूप मोठी चिंता वाटू लागली, परंतु मी बुलढाणा जिल्ह्यातील असल्यामुळे तेथील माझ्या मित्रांनी मला प्रेरणा देवधर या मॅडमचा परिचय करून दिला, आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला भेटायला सांगितलं। आणि जेव्हा मॅडमची भेट घेतली आणि मॅडमने जेव्हा तपासणी केली, तेव्हा त्यांनी आम्हाला अतिशय धीर दिला, आणि कुठे काही काळजी करू नका, या परिस्थितीतून मी तुम्हाला आरामात बाहेर काढेल अशा प्रकारचा मोठा धीर आम्हाला दिला। आणि त्याप्रमाणे 5 ऑगस्ट 2025ला या ठिकाणी अतिशय चिंतामय वातावरणामध्ये आम्ही असताना मॅडमने अतिशय शांतपणे कमी वेळामध्ये सुखरूप बाळ आणि आई दोघे पण सुखरूप यातून आम्ही बाहेर पडलो। हे झाल्यानंतर जेव्हा मॅडमची भेट झाली, तेव्हा साहजिकच मी गीतावाचक असल्यामुळे मला आठवलं, रजतम सत्व ह्या ज्या गीतेमध्ये प्रवृत्ती सांगितल्या जातात, त्यापैकी डॉक्टर आणि ट्रीटमेंट आणि शस्त्रास्त्र हे तर सर्व सारखेच असतात, परंतु एखाद्या डॉक्टरच्या मनामध्ये जेव्हा सात्विक भाव असतो पेशंटची सेवा करण्याचा, तो परिचय मला मॅडमच्या कृतीतून दिसून आला, आणि त्यामुळे आम्ही चिंतामुक्त झालो। या ठिकाणी आम्हाला श्रीमती प्रेरणा मॅडमचे जेवढे म्हणता येईल तेवढे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत, आणि ज्यांना काही क्रिटिकल परिस्थिती या बाबतीमध्ये असेल त्यांनी निश्चितच श्रीमती प्रेरणा मॅडम यांची भेट घेऊन आपला मनावरला ताण हलका करावा व आपण कठीण प्रसंगातून बाहेर पडावं। विशेष म्हणजे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये जे काही आम्हाला सहकार्य आणि जी सेवा मिळाली ही अशी अतुलनीय आहे। त्याचं आम्ही शब्दाच्या पलीकडे आहे। या ठिकाणी आम्ही प्रसूती विभागामध्ये 301 डिलक्स रूममध्ये राहतो आहे। या ठिकाणी गेली 3 दिवसापासून आम्ही बघतो, तर या ठिकाणचा कर्मचारी वृंद, डॉक्टर, परिसरापासून सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय सुखद स्पर्शकारक आहे। कुठल्याही प्रकारचा कटू अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला नाही। मॅमचा अनुभव विषय सांगावासा वाटतो। जेव्हा पण मी मॅमच्या क्लिनिकला जायचे तेव्हा मॅम इतकं व्यवस्थित समजून सांगायच्या। कुठलेही डॉक्टर जेव्हा एम्पॅथी या नात्याने पेशंटशी संवाद साधतात, तेव्हा त्या पेशंटचं दुःख बऱ्यापैकी पूर्णपणे गेलेलं असतं, आणि ह्या धीरानेच आज मी सुखरूप आहे, माझं लेकरू सुखरूप आहे। ओटी मध्ये जेव्हा स्पायनल अनेस्थेशिया द्यायचा होता, त्यावेळी टेक्निकली नुसतं त्यांचा जॉब न करता त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, घाबरू नको, छोटी सुई लागेल, व्यवस्थित ऑपरेट केलं त्यांनी। ते फायब्रॉइड जे होतं ते खूपच असाधारण, म्हणजे ॲबनॉर्मल फायब्रॉइड होतं। त्यामध्ये बाळाने तग धरणं, ॲबॉर्शन न होता माझी व्यवस्थित 9 महिने मॅमनी काळजी घेतली। जे काही मेडिकेशन्स दिले त्या मेडिकेशनने आज मी हेल्दी मुलीची आई होऊ शकले। ब्लिडिंग कुठेही झालं नाही। जे स्टिचेस दिले होते ते एका दिवसामध्ये पेन मॅनेजमेंट मॅमची एवढी चांगली होती की मी मोबिलाइज झाले सेकंड डेला। असं झोपून आहे किंवा बीपी शूटअप झालं वगैरे असं काही नाही। मी डाएट घेतलं, बाळाला फीड केलं व्यवस्थित, आणि दुसरा म्हणजे प्रेरणा देवधर मॅमची मी शतशः ऋणी राहील, आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलची सुद्धा मी ऋणानुबंधात राहील, कारण हॉस्पिटल आणि मॅम हे कॉम्बिनेशनच खूप भारी आहे। यानंतरही मला ती जी ॲबनॉर्मल गाठ आहे त्याची सर्जरी करण्यासाठी 1 वर्षानंतर मॅमनी सजेस्ट केले, आणि ते मी इकडेच करेन। हॉस्पिटलचे डॉक्टर्स, इथले नर्सिंग स्टाफ, इथले हाऊसकीपिंग स्टाफ, इथली क्लिनलीनेस, हे लोक एवढं प्रामाणिकपणे करतात, वेळच्या वेळी करतात, बेलला अटेंड करतात, रात्री बेरात्री स्टाफ बाळाला येऊन फीड तयार करणं, डायपर बदलणं, म्हणजे जी काही आपल्याला मदत लागते पोझिशन बदलताना, हे सर्व सहकार्य ते अगदी नम्रतेने मनापासून करतात। कुठल्या त्याच्यामध्ये प्रेशरायझेशन नाहीये। तर ही जी एम्पॅथी आहे, ही सिम्पॅथी आहे हॉस्पिटलची, एक वर्किंग आहे पूर्ण बजाज हॉस्पिटलचं, हे मला खूप भावलंय। आणि नक्कीच मी फ्युचरमध्ये जेवढ्या मी जीएमसीला स्टाफ असल्याने हेल्थ फील्डमध्ये असल्यामुळे मी खूप सारे रेफरन्स बजाज हॉस्पिटलचे देणार आहे भविष्यात। आणि विशेष आभार मॅम प्रेरणा देवधर मॅम यांचे।